आम्ही मित्र मित्र एंगेजमेंटला गेलो होतो आणि असे मोक्कर हाल झाले ना. राम राम भावनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका मिनी ब्लॉग मध्ये. सकाळी सकाळी चालू होती या धान्यांना पाणी द्यायसाठी. मग तेवढं पाणी दिलं आणि लगेच मित्राचा कॉल आला की आपल्याला एंगेजमेंटला जायचंय. मग मी म्हटलं चलो. बाकी सगळं ठीक होतं, पण आम्हाला असं कोमू कोमू बसलं नाही या क्लोजर मध्ये. आईला म्हटलं आता आहे ना दुसऱ्या वेळेस आपलीच गाडी नेत जाऊया, क्लोजरचं काही खरं नाही. मग जंगलांच्या रस्त्याने डायरेक्ट येऊन बसलो बोकासाप खेड्यामध्ये. आता इड आले पहिले तर पाणी प्यायला हजेरी लावली. मग कार्यक्रमामध्ये येऊन बसलो आणि कार्यक्रम चालूच झाला होता की तेवढ्यात आली भाऊ आईस्क्रीमचा आस्वाद घेतला आणि कार्यक्रम वगैरे उरकावला. जेवण वगैरे केलं आणि लगेच जायचं ठरवलं. मित्राला आमची कथा सांगितली, त्याने डायरेक्ट त्याची काळी गाडीच काढली. आता आपल्याला जायचं होतं भाऊ हातनूरला. आता हातनूरला काय काम आहे, या बारक्याला घ्यायचं होतं आणि डायरेक्ट येऊन बसत होतं घरी. मग घरी आलो, कपडे वगैरे चेंज केले आणि डायरेक्ट निघालो होतो भाऊ शेतामध्ये. आता ना भाऊ शेताचं नाव बी घेतलं ना डायरेक्ट माझं टेम्परेचर वाढतंय. शेतामध्ये ना मला काम असं होतं की पाणी भरायचं. मग लागलं भाऊ पाणी भरलं आणि बाजूलाच ना आपली कांदा हार्वेस्टिंग पण चालू होती. नवीन बाऱ्यावर पाणी लावलं आणि कांदा हार्वेस्टिंग कशी चालू आहे ते बघायला आलो होतो. तेवढं बघितलं आणि परत आपल्या जागेवर येऊन बसलो. कसं आहे घरचे आलडात आहे भाऊ, मी इकडे तिकडे फिरल्यावर. पण माझा असा प्लॅन आहे की पुढच्या महिन्यामध्ये ना आपण कुठं लांब टूर काढला पाहिजे. आता मी कुठं जावं हे तुम्हाला कमेंट करून सांगायचं. हे बघा आता 10-12 बारे भरलेच होते की तेवढ्यात लाईट गेली. आता काही जण म्हणतील की पण होती चाललं. आता मी पण होती नाही हो, माझं जीवनच पण होती राव. मम्मीकडे आलो आणि मम्मीला म्हटलं तुझ्यासाठी ने मी फुलं आणलंय. बरं तरी झालं मम्मीला काही कळलं नाही म्हणून की मी काय केलं, नाहीतर आपले यायलाच लागले होते.